बालाजी न्यूज आणि सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र यांनी सोलापूरचा नावलौकिक महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण देशामध्ये वाढवला असे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार श्री सुशीलकुमार शिंदे, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय सहकारी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले आपण सोलापूरकर बंधू वगैरे तरुण मित्रांनो, कष्टकरी कामगारांनो, मला अतिशय आनंद आहे की या लोकसभेच्या निवडणुकीची ही पहिली सभा होते आणि या पहिल्या सभेच्यासाठी मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं आणि ज्यांनी महाराष्ट्राचं नाव देशाच्या पातळीवर वाढवलं अशा सोलापूरकरांनी ज्याला आपली सगळी शक्ती आणि पाठिंबा दिला तर सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या निवडणुकीमध्ये बोलण्याची संधी मला आज या ठिकाणी मिळते. या निवडणुकीकडे जगाचं लक्ष आहे, कारण भारताचा एक लौकिक एवढा मोठा देश असताना, आजचा भागात जातीचे लोक असताना, धर्माचे लोक असताना, अनेक भाषा बोलत असताना या देशातल्या तुमच्यासारख्या नागरिकांनी या देशामध्ये लोकशाही ही सातत्यानं कशी टिकवली याची चर्चा दुनियामध्ये होत असते. आपल्या आजूबाजूच्या देशामध्ये हुकुमशाही आली, लोकशाही राहिली, कधी लोकशाहीवर आघात झाला, पण भारतावर असं कधी चित्र आलं नाही. पाकिस्तानमध्ये आपण अयूब खानचं राज्य पाहिलं, लष्करी शहा त्या ठिकाणी सत्तेवर आलेलं आपण पाहिलं, बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमानची सत्ता घालून लष्कराने सत्ता घेतलेली आपण पाहिली, खालच्या श्रीलंकेमध्ये लष्कराची सत्ता आपण पाहिली, नेपाळमध्ये आपण लष्कराची सत्ता पाहिली. संबंध भारताच्या भोवती लोकशाही एका काळामध्ये उद्ध्वस्त झालेली होती आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये लोकशाही टिकली. त्याचं 100% श्रेय लोकशाहीवर निष्ठा असलेले तुमच्यासारखे नागरिक आणि लोकशाहीचा विचार ज्या जवाहरलाल नेहरूंनी गांधींनी आपल्याला दिला तो जतन करण्याच्या संबंधीची आपल्या सगळ्यांची भूमिका होती आणि म्हणून या निवडणुकीकडे जगाचं लक्ष असतं. अगदी अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा म्हणतात की एवढे कोट्यावधी लोक एकत्र कसे येतात, योग्य निर्णय कसा घेतात आणि 2 ते 3 दिवसाच्या आत संबंध देशाचा निकाल कसा जाहीर होतो. आणि म्हणून या निवडणुकीकडे सुद्धा जगाचं लक्ष लागलं आणि यावेळीचं विशेष लक्ष लागण्याचं कारण जगानं जवाहरलाल नेहरूंचं राजवट पाहिली, इंदिरा गांधींची राजवट पाहिली, राजीव गांधींची राजवट पाहिली, नरसिंहरावची राजवट पाहिली, अटल बिहारी वाजपेयींची राजवट पाहिली. या सगळ्या कालखंडामध्ये समाजामध्ये अंतर वाढण्याचं काम कधी कोणी केलं नाही. देश एकसंघ ठेवण्याची काळजी घेतली. पण सगळ्या जगाला आश्चर्य होतं की गेले 5 वर्ष या देशाला झालंय काय, झालं दुसरं काही नाही. नरेंद्र मोदी नावाचे प्रधानमंत्री लोकांनी या ठिकाणी बसवले आणि सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याचा आदर्श त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला. मनात येईल ते निर्णय घ्यायचे. तुम्हाला आठवतं की 8 नोव्हेंबर 2016च्या दिवशी संध्याकाळी
देशाचे प्रधानमंत्री आज देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाची घोषणा करणार आहे. आश्चर्य वाटलं लोकांना. सगळ्या लोकांनी काम धंदा सोडला, टेलिव्हिजन लावले. मोदी साहेब आले आणि सांगितलं कि आज शाम से ये 500 रुपये और 1000 रुपये की नोट कागज का टुकड़ा हो जाएगा. नोटबंदी करून टाक. लोकांना काही कळेना काय नक्की काय झालं. गरीब माणसाला बरं वाटलं, पण त्याला वाटलं की गावातला धनवान माणूस आहे, त्याच्याकडे नोटा खूप आहे, 500 आणि 1000च्या नोटा गेल्या. बरं झालं या मोठ्या माणसाची जिजली. त्यामुळे गरीब लोक त्या ठिकाणी आनंदी झाले. पण दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं की आमच्या घरात थोडेसे नोट आहेत, कुठं 50 रुपयाचे असतील, कुठे 100 रुपयाचे असतील, कुठे 200चे असतील, त्या आता बदलून घ्यायच्या. आणि सरकारने जाहीर केलं की तुम्ही बँकेमध्ये जा आणि तुमची नोट जुनी बदलून नवी नोट घ्या. लोक सकाळी सुद्धा लाईनीत उभे राहिले. सबंध देश 3 दिवस लाईनीत उभा होता. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देश रांगेत उभा राहिला, उन्हात तरास राहिला. आणि त्याचा परिणाम काय झाला? परिणाम हा झाला की एकट्या महाराष्ट्रामध्ये 100 लोक लाईनमध्ये उभं राहून हार्ट अटॅक आला म्हणून मृत्युमुखी पडले. 100 लोक महाराष्ट्रात मेले. नोटा रद्द केल्या, लोकांचे धंदे उडले. छोटे व्यवसायाच्याकडे पैसा होता तो नष्ट झाला आणि त्याचे धंदे बंद पडले. 15 लाख तरुणांची नोकरी या राज्यामध्ये गेली एका नोटबंदीच्यामुळे. आणि आश्वासन दिलं होतं मोदी साहेबांनी की नोटबंदी करतो, काळा पैसा घालवतो आणि 2 कोटी मुलांना नोकरी देतो. 2 कोटी सोडा, एकाही पोराला नोकरी मिळाली नाही आणि 15 लाख मुलांची नोकरी गेली. काळा पैसा घालवतो म्हणजे लोकांना वाटतं बरं झालं, काळा बाजार थांबेल, काळा पैसा थांबेल, लोकांना मदत होईल. मोदी साहेबांनी सांगितलं भारतीयांचा सगळ्यात मोठा काळा पैशाचा साठा स्वित्झर्लंडमधल्या बँकात ठेवले होते. आणि मोदी साहेब ते आणायला गेले, त्या देशाशी बोलले, त्या देशाच्या बँकांशी बोलले आणि हात हलवत फिरत आले आणि येऊन सांगितलं की तिथं काही माझ्या हातात लागलं नाही, आता मी देशाचा काळा पैसा काढतो. आणि त्यातनं ही नोटबंदी झाली. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये 87,000 कोटी एवढी संपत्ती नोटामध्ये आहे. त्याच्यातला काळा पैसा घालवायचा असेल तर नोटा बदलून घ्या. त्याला वाटलं की नोटा बदलून काळा पैसा नाही. 8 दिवसाच्या मध्ये 87,000 कोटीची रक्कम तेवढ्याच नोटा बँकेत आल्या. लोक नवीन नोटा घेऊन गेले. काळ्या पैशाचा पत्ता नाही. अहो, काळा पैसा म्हणजे काय? काळा पैसा याचा अर्थ चोरीने लपवलेला जो पैसा आहे त्याला काळा पैसा म्हणतात. मोदी साहेबांनी ठरवलं की जो बँकेच्या व्यवहारात नाही तो काळा पैसा. आता तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या आजूबाजूला खेडी आहेत आणि त्या खेड्यातले लोक भगिनी भाजीपाला घेऊन इथं सोलापुरात भाजी विकायला बसतात. भाजी विकल्याच्या नंतर हा पैशाचा व्यवहार होतो, तो रोज होतो का नाही? का चेक नाही होतो? तुम्ही उद्या मेथीची भाजी घ्यायला गेला तर काय चेक देता? तुम्ही त्या ठिकाणी रोख पैसे देता. तुम्ही आणखीन काय घ्यायला गेला तर चेक देत नाही, रोख पैसे देतात. कारण या देशामध्ये बहुसंख्य लोकांचे दैनंदिन व्यवहार हे जोखीने असतात. जे जोखीने असतात
ते सगळे काळा पैसा असत नाही, तिथे घामाचा सुद्धा कष्टाचा सुद्धा पैसा, या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराचा सुद्धा पैसा हा असतो, तो काळा पैसा नाही. ज्या मोठ्यांच्याकडे काळा पैसा असेल तिथं मोदींनी हात लावला नाही आणि या गरिबांना मात्र लाईनीच उभं केलं आणि त्यांच्या संसाराचं वाटोळं करण्याचं काम आज त्या माध्यमातून केलं गेलं. आणि आता सांगतात, रिझर्व्ह बँक सांगतात, मी काही सांगत नाही, रिझर्व्ह बँकेने सांगितलं की हा नोटबंदीचा मोदींचा निर्णय हा चुकीचा होता. आम्ही त्यांना सांगत होतो पण त्यांनी ते ऐकलं नाही. हा ग्रस्तच असा आहे, कोणाचं ऐकायचंच नाही आणि सांगायचं. काल त्यांनी माझ्यावर टीका केली आणि सांगितलं की शरद पवारांच्या घरातूनच हल्ला होता. आता माझ्या घरातून मला त्या हल्ला होतो हे मला नाही जाणवलं, पण दिल्लीत बसून मोदींना जाणवलं. मोठं भाजीग्रस्त आहे. पण माझं घर नीट चाललंय. ज्याच्या आयुष्यात त्यांनी घर कधी चालवलं नाही त्या दुसऱ्याच्या घराचा विषय करावा. त्यांनी घर चालवलंच नाही. आपला एकटा फटक माणूस, आता त्याच्या खोलात मी जात नाही, पण या पद्धतीच्या व्यक्तिगत हल्ले करण्याच्यामध्ये समाधान मानणारा हा नेता आणि त्या पद्धतीची टीका करत असतात. त्यांचे सगळे निकाल हे लोकांच्या दृष्टीनं हे फायद्याचे झालेले नाही. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, शरद पवार शेतीमंत्री होते तेव्हा. मी मोदी साहेबांना नम्रपणाने विचारतो की तुमचं राज्य आल्याच्या नंतर गेल्या 2 वर्षात एकट्या महाराष्ट्रामध्ये 11,998 शेतकऱ्यांनी आत्महत्या आपल्या राज्यात गेल्या 2 वर्षामध्ये. कुणाचं राज्य होतं? महाराष्ट्रामध्ये भाजपचं राज्य, दिल्लीमध्ये भाजपचं राज्य. तुमच्या हातामध्ये सत्ता आहे. शेतकऱ्याला घामाची किंमत दिली नाही, त्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करतो म्हणजे केलं नाही. घरादाराचा लिलाव निघाला, भांडी कुंडी त्याची बाहेर काढली गेली, समाजात त्याची किंमत राहिली नाही. आणि उद्याच्या लोकांना तोल कसा दाखवायचा म्हणून हा बळीराजा शेवटी आत्महत्येच्या रस्त्याला गेला. हे पाप आज भाजप सरकारने त्यांच्या नीतीनं, मोदी साहेबांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या धोरणाने आज या ठिकाणी झालं. आणि त्यामुळंच एक तर महाराष्ट्रामध्ये 11,998 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेलं चित्र दिसतं. शेतीमालाला किंमत दिली नाही, कर्जमाफी दिली नाही. ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्याचं वातावरण केलं. हे सोलापूर शहर एक औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जातं. यंत्रमागातून सर्व देशाला कफला पुरवण्याचं ऐतिहासिक काम. इथं 60 वर्षाला माझा यंत्रमागाचा कामगार आपलं घाम गळून करतो. हे सोलापुराचं वैशिष्ट्य आहे. काय चित्र दिसतं सोलापुरात? शेती देशाची सुधारली नाही. निदान कारखानदारी एकेकाळी या सोलापुरामध्ये 4 कापडाच्या गिरण्या चालू होत्या. जाम मिल होती, नरसिंग मिलची मिल होती, लक्ष्मी मिल होती, विष्णू मिल होती. मला आठवतं त्या कालखंडामध्ये मी सोलापूरचा पालकमंत्री होतो. हजारो कामगार त्या ठिकाणी काम करायचे. त्यांचा घरदार संसार या कष्टातून चालायचा. हा गिरणीचा भोंगा वाजला की माझा कष्टकरी कामगार त्या ठिकाणी जायचा, मेहनत करायचा आणि आपलं घर चालवायचा. आज जर चौकशी केली की सोलापुरातल्या या 4 गिरण्यांचं काय झालं तर 100% बंद पडलेलं आहे. लाखो लोकांना हा यंत्रमागाचा धंदा रोजी देणारा धंदा, हा तो धंदा संकटामध्ये. या यंत्रमागाच्या भागामध्ये 3-4 सूतगिरण्या होत्या. मला आठवत आहे की यशवंत सहकारी सूतगिरणी या ठिकाणी होती. यंत्रमागाची आणखीन सोसायटी सूतगिरणी होती. शारदा सूतगिरणी या ठिकाणी होती. शरद सूतगिरणी या ठिकाणी होती. हजारो लोकांना काम मिळत होतं. इथं सूत तयार होत होतं आणि त्या सुरातून या यंत्रमागातून कापड या ठिकाणी तयार होत होतं.
आज चौकशी करा या 40 सुजलेल्या कुठे 40 सुजलेल्या बंद काय दिवे लावले भाजप सरकारने कापड गेल्या बंद फाडले सूज गेल्या बंद फाडले यंत्र वागाचा धंदा अडचणीचा आणि एखादा नवीन कारखाना आणला का सोलापुरात यांच्या जागृतीमध्ये एक सुद्धा नवीन कारखाना आला नाही ज्या वेळेला तुमचे प्रतिनिधी म्हणून सुशीलकुमार शिंदे देशामध्ये काम करत होते पार्लमेंटमध्ये काम करत होते तिचं विद्यापीठ काढलं आम्ही सगळेजण म्हणलो की महाराष्ट्रामध्ये 5-6 8 जिल्ह्याच्यासाठी एक विद्यापीठ असं कुठं असतं का एका गावासाठी विद्यापीठ ते सांगितलं नाही सोलापूरच्यासाठी मला करायचं जाऊन म्हणलं आता कुठे यांच्या नादी लागायचं आम्ही सगळे होय म्हणतो झालं विद्यापीठ या ठिकाणी शेतीवरच्या संशोधन केंद्र या ठिकाणी आणली अतिशय उत्तम केंद्र या ठिकाणी आणली असे अनेक उपक्रम या ठिकाणी आले उजनीचं पाणी खालपर्यंत जाऊ शेती संपन्न व्हावी जिल्हा समृद्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला आणि या जिल्ह्याचा चेहरा बदलण्यासाठी त्यांच्याकडून पावलं टाकली गेली 5 वर्षाच्या पूर्वी तुम्ही मोदींच्या विचाराला पाठिंबा दिला आज सोलापूर जिल्हा कोसळला कोण खासदार आहे मला माहिती नाही मी चौकशी केली दिल्लीमध्ये गेलो मी पार्लमेंटमध्ये म्हणजे सोलापूरचा माझा फार घनिष्ठ संबंध कोण 72 इथं निवडून आलं काही सापडलं 2-3 दिवस चौकशी केली हाय कुठं म्हणजे नाही म्हणजे झोपलाय घरी मला काही समजत नाही दुपारच्या वेळेला का घरी झोपतो काय चालतं काहीच नाही पण मी काही त्याच्या खोलात गेलो नाही की मी काही जाऊन बघितलं नाही कसला वास त्या ठिकाणी येतोय आणि त्यामुळं मी काही त्याच्या खोलामध्ये गेलो नाही त्यामुळे मला काही त्याचं माहिती नाही उगाच तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा करू नका फक्त मला एवढं दिसलं की सोलापूरचा प्रतिनिधी मला त्या ठिकाणी काही दिसतात कसं चालायचं लोकशाहीमध्ये तुम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी तुमच्या प्रश्नाची मांडणी करत नाही सोडवणूक करण्याच्यासाठी लोकांनी दिलेला सत्तेचा अधिकार त्या ठिकाणी वापरत नाही तर त्याचा उपयोग काय म्हणजे एका बाजूला तुमचा प्रतिनिधी म्हणून समन हिंदुस्थानचं ग्रामांतरीपण यांनी सांभाळ भारताचं प्रतिनिधित्व युद्धामध्ये केलं अशा कर्तृत्ववान प्रतिनिधीला तुम्ही त्या ठिकाणी संधी दिली नाही आणि शोधावं लागणाऱ्या माणसाला तुम्ही त्या ठिकाणी पाठवलं ठीक आहे होऊन गेलं कधी कधी चुका होऊन जातात कधी काही निर्णय होऊन जातात पण माझी खात्री आहे की सोलापूरच्या कुठल्याही व्यक्तीला विचारल्याच्या नंतर आज लोक सांगतात झालं गेलं गेलं मिळालं आता पुन्हा त्या रस्त्याने जायचं नाही आता सोलापूर नीट रस्त्यावर आणायचं असेल तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांना महाराष्ट्रामध्ये शक्ती दिली पाहिजे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा हा प्रतिनिधी म्हणून सोलापूरचा खासदार शिंदे साहेबांच्या रूपानं मोठ्या मताने विजयी करायचं हा निकाल तुला सगळ्यांना घ्यावा लागला अनेक लोक या ठिकाणी निवडणूक असतात अनेक वेळा मी बघितलं मी चौकशी केली कोण उभा इथं म्हणलं आता कोणते म्हणजे कोणते महाराज इथं उभे म्हणजे मठात जायचं सोडून इकडं कुठं आहे नाही म्हणजे आहेत महाराज आहे आम्ही त्याचा अभ्यास करतो महाराजांच्याबद्दल मी काही अनादर कधी करणार नाही पण महाराजांचं काम काय त्यांनी मार्गदर्शन करावं लोकांना त्याची योग्य रस्ता दाखवावा पण पार्लमेंटमध्ये जाऊन काय करायचं आम्ही बघितलं भाजपवाल्यांनी 9दा महाराज त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये निवडून आला आणि 5 वर्ष मी बघितलं बघलं कपडे घालून तिथं बसतात एकाने कधी तोंड उघडलं नाही एकही कधी प्रश्न मांडला नाही एकाने कधी आपलं म्हणणं मांडलं नाही त्यांनी या ठिकाणी विचारलं त्यांना काय महाराज होते काय नाही म्हणजे मला परमेश्वराची कृपा आणि या परमेश्वराची कृपा माझ्या सगळ्या मतदारांच्या सुद्धा होईल तिथं काही काळजी करायचं कारण नाही प्यायला पाणी नाही कृपा काही नाही शेती उद्ध्वस्त झाली परमेश्वराची कृपा काय होईल ना तरुण मुलाला नोकऱ्या मिळाल्या ती पोरं अशीच हिंट आहे पण हे सगळं महाराज सांगतात दिल्लीमध्ये
आज नहीं कल होगा, कल नहीं परसों होगा, अगले दफे होगा। हम लोग वहाँ बैठे हैं सबका कल्याण करने के लिए। आता म्हणजे ही आता हे प्रकरण सोलापूर सुद्धा हे गाव मुलांनी विचारायचं का कधी चुकीच्या गोष्टीचा त्यांनी पुरस्कार केला नाही, एकेकाळी डाव्या विचाराला पाठिंबा देणार का? आणि आज या ठिकाणी कोणते भगवे कपडे घालतो आणि लोक आणि ऐकत आहे की आता महाराज या ठिकाणी आले म्हणून नमस्कार करून तो सांगतो की आम्हाला मताचा शिक्का. कुठलाही साधू असेल संत असेल तो कधी कोणाला काही मागत नाही. मागणारा हा संतच असू शकत नाही, दुसऱ्या पुढे हात पसरणारा संत नसू शकत नाही. पण या ठिकाणी मला मताचा शिक्का द्या, मी देव आहे. म्हणलं काय माझी माणूस आहे, मी देव आहे म्हटलं. हाय काय चीज म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लोकांनी टीका केली, पेपरवाल्यांनी लिखाण केलं तेव्हा सांगितलं मी देव आहे तसे तू देव आहे. म्हणजे बरं आहे त्याचा वागल्या अवस्थेचा धंदा आता आम्हाला केला नव्हता, हे दोघांनाही देव बनायला निघाले. आता ही भूतगिरी ही देशाच्या समाजाच्या हिताची नाही आणि म्हणून या प्रकारच्या प्रवृत्तीच्या संबंधीचा निकाल हा वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे. त्यांना सांगूया की महाराज आलाय, आमचा नमस्कार तुम्हाला, 5 रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन त्या ठिकाणी बसा. हिच्या राजकारणाच्या भानगडीत जाऊ नका, सोलापूरकरांच्या हिताची जपणूक या पद्धतीने या ठिकाणी होणार. आणि म्हणून राजकारणाकडे गांभीर्याने बघितलं, निवडणुकीच्याकडे गांभीर्याने बघितलं. मगाशी मी सांगितलं सगळ्या जगाचं लक्ष आज भारताच्या निवडणुकीकडे आहे. आणि त्याचं कारण जगातल्या माणसांना कळलं की तुम्ही लोक कदाचित गरीब असाल, तुमच्यामध्ये कदाचित शिक्षण कमी असेल, तुमच्यामध्ये वेगवेगळी भाषा असेल, पण देशाच्या हिताचा निकाल घ्यायचा जेव्हा प्रसंग येतो त्यावेळेला या देशातला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक नागरिक योग्यच निर्णय घेतो. आणि सोलापूरचा नागरिक हा मतदार योग्यच निर्णय घेईल याच्याबद्दल याला मनामध्ये शंका नाही. आणि तो निर्णय उद्याच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांना हा या ठिकाणी निवडून देण्याच्या संबंधीचा असेल. आज त्या ठिकाणी आहे स्वच्छ कारभाराचा विचार मांडला. प्रधानमंत्री सांगत होते की मेरा पॉलिसी अलग रहेगी. लोक म्हणजे क्या पॉलिसी रहेगी, ना खाऊंगा ना खाने दूंगा. म्हणलं बरं हा स्वतःही खात नाही, दुसऱ्याला खाऊन देत, तब्येत तर ठीक आहे, न खाऊन का म्हणलं ठीक आहे, चांगलं आहे. लोकांना वाटतं हा सगळं वस्ताचे संफल. एक प्रकरण निघालं राफेल नावाचं, संरक्षण खात्याचा मी मंत्री होतो. विमानं घ्यावी लागतात, संरक्षणाच्यासाठी हत्यारं घ्यावं लागतं. जगातली चांगली विमानं घ्यायचा विचार सरकारच्या पुढे होता. फ्रान्समध्ये एक दोसार नावाची कंपनी आणि तिथं आधुनिक लढाईची विमानं तयार होतात. भारत सरकारने ज्यावेळेला मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यावेळेला विमान घ्यायचा निर्णय झाला. एक कमिटी पाठवली, त्या कमिटीने फ्रान्समध्ये जाऊन अभ्यास केला आणि त्या दोसार कंपनीच्या विमानाचं नाव राफेल आहे, त्यांची निवड केली पाहिजे अशी शिफारस केंद्र सरकारला प्रधानमंत्र्यांना केली. सरकार बदललं, नवीन सरकार आलं, मोदींनी तो निर्णय कायम केला. आता घ्यायची विमानं घ्यायची म्हणलं त्याची किंमत ठरवली पाहिजे. किंमत ठरवायच्यासाठी लोक गेले, किंमत काय विचारलं गेलं. रफाल कंपनीने सांगितलं की एका विमानाची किंमत 370 कोटी. 370 कोटीला एक विमान. आणि विमानं घ्यायची होती की सुरुवातीला 20-25 विमानं, नंतर 300-350 विमानं, आणि ती विमानं नंतरची या देशात तयार होती असा करार करायचा होता. मोदींनी नेमलं खरेदी करण्याचा असेल एक वर्ष, त्यांनी 350ची किंमत सुरुवातीला सांगितली आणि 2 वर्ष त्याच्यामध्ये विचार करण्यात घालवली. आणि त्याच किंमत त्या विमानाची किंमत नंतर सांगितली गेली किती माहिती आहे? त्या विमानाची किंमत सांगितली गेली
715 कोटी रुपये एका व्यवहाराला. 350 विमान 750 कोटी होते. नोव्हेंबर 2016ला संरक्षण खात्याचे राज्यमंत्री भामरे यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की पुन्हा आम्ही वाटाघाटी केल्या आणि 350 कोटीचं विमान जे 700 कोटीवर गेलं होतं ते आम्ही आता 670 कोटीवर आलो. म्हणजे 350 कोटीला मिळणारं विमान मनमोहन सिंगांच्या काळामध्ये मोदी साहेबांच्या काळात 370च्या ऐवजी 670ला गेलं. आणि शेवटी आज 2017 फेब्रुवारीला दसाल कंपनी आणि भारताची रिलायन्स कंपनी या दोघांच्यात करार झाला आणि त्या विमानाची किंमत फक्त 1660 कोटी सांगितली. 370 कोटीला मिळणारं विमान आता आम्ही 1660 कोटीला घेतो. कशी किंमत वाढली? किसने खाया बीच में? न खाऊंगा न खाने दूंगा. और ये किसने खाया ये तो बताओ. ये सवाल हम लोगों ने पूछा. पार्लिमेंट मध्ये हा प्रश्न उपस्थित केला गेला. निर्मला सीतारामन नावाच्या भगिनी संरक्षण खात्याच्या मंत्री आहेत. 1 तास त्यांनी भाषण केलं आणि 1 तास भाषण केल्याच्या नंतर त्या 1 तासाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की हे विमान इतकं उत्तम आहे, इतकं उत्तम आहे वगैरे वगैरे वगैरे. आम्ही त्यांनी सांगितलं विमान चांगलं, खरेदीचे कागद आम्हाला दाखवा. नाही म्हणजे गुप्त आहे. म्हणजे गुप्त काय? विमानाची किंमत तिकडं फ्रान्सने वर्तमानपत्रात जाहीर केली आणि आम्हाला या पार्लमेंटला माहिती मिळत नाही. नाही म्हणजे गुप्त आहे. ही माहिती जर तुम्हाला दिली ती वर्तमानपत्रात आली तर ही माहिती शत्रुपक्षाला मिळाली तर या देशाचं नुकसान होईल. शत्रुपक्षाला कळेल हे विमान आम्ही कसं घेतलं. नाही माहिती दिली आपण, आम्ही गप्पा बसतो. संरक्षणाच्या संबंधीची माहिती गुप्त ठेवायची असते आम्हालाही माहीत होतं म्हणून आम्ही गप्प बसतो. 2 महिन्यांनी काही लोकांनी सुप्रीम कोर्टात या विमानाच्या खरेदीच्या बद्दल एक खटला केला आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलं की खरेदीचे कागद आम्हाला द्या. केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितले गुप्त आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं गुप्त वगैरे काय माहिती नाही, ते आम्हाला द्या. केवळ द्यायची आमची इच्छा आहे पण संरक्षण खात्याच्या कपाटातून ते कागद चोरी लागेल. विमान खरेदीचे कागद चोरी लागेल, गुप्त होते. आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं काही चालणार नाही मला माहिती पाहिजे, सबंध देशाच्या पत्रकारांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला ही माहिती पाहिजे. त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितलं की कागद चोरीला गेलेले हे आहेत पण त्याची कॉपी कोणतरी केली आणि ती बाहेर गेली आणि ती वर्तमानपत्रामध्ये छापवली. जे कागद पार्लमेंटला द्यायला केंद्र सरकारची तयारी नाही ते वर्तमानपत्रात माहिती छापून येते आणि त्याच्यामध्ये राफेलची किंमत 350वरून 1670 कोटी जाते आणि त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही. कागद चोरीला गेले, माहिती चोरीला गेली. आम्ही संरक्षण मंत्र्याला विचारलं की संरक्षण खात्याच्या कपाटात चोरी झाली, मग पोलीस कंप्लेंट केली का? नाही केली. का करत नाही? का चौकशी करत नाही? कुणी चोरी केली, कुणी कपाट फोडलं, त्याची चौकशी करायची काही नाही. आणि त्याचं कारण एकच आहे, ही माहिती बाहेर जाऊ नये हा त्याच्या पाठीमागचा होता. कारण हा व्यवहार स्वच्छ आहे का नाही याची शंका सबंध देशाला येईल. आणि म्हणून राफेलमध्ये आज घोटाळा झालेला आहे हे राहुल गांधी सातत्याने सांगतायत पण त्याला उत्तर द्यायची ताकद आज प्रधानमंत्र्यांची नाही. राहुल गांधींनी हा प्रश्न अनेकदा उचलल्याच्या नंतर प्रधानमंत्री त्या संबंधीची माहिती द्यायला तयार. 350 विमानं घ्यायची. आपल्या देशामध्ये विमानं तयार करण्याचे यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना 3 कारखाने निघाले. विक्सचा कारखाना एक नाशिकला झाला, एक लखनौला झाला, एक बंगलोरला झाला.
तिन्ही कारखान्यामध्ये ही विमानं करणं शक्य आहे. त्याचं तंत्र घ्यायचं आणि बनवायचं. आज त्या ठिकाणच्या विमानाच्या कंपनीला केंद्र सरकारच्या कारखान्याला काम नाही आहे, तिथला कामगार बसून आहे, त्याला काम देत नाही. पण हे विमान तयार करण्याचं काम त्यांनी देऊ कोणाला केलं? अंबानीला, रिलायन्स कंपनी. त्यांना विमान तयार करायचा फार अनुभव, फार जाणकार त्याचे. आता जमीन घेतली, आता तिथं भूमिपूजन केलं, त्याच्यानंतर इमारत कारखान्याची बांधायची, त्याच्यानंतर मशिनरी घ्यायची, नंतर कामगारांना शिकवायचं, नंतर कामगार त्या ठिकाणी विमान बनवणार. त्यांनाच तिने 5-10 वर्ष. हिथं वीकच्या कारखान्यात सगळं आहे, सरकारच्या मालकीचा कारखाना आहे. त्यांना काम मोदी साहेबांनी दिलं नाही, रिलायन्सला दिलं. रिलायन्स मला अनुभव काढला. त्याचे मालक जे आहेत अंबानी, त्यांचा अनुभव फार. लहानपणी शाळेत जात असताना कागदाचं विमान करायचे, वहीचा कागद फाडून आणि ते विमान टाकायचे वर्गात. एवढा मोठा अनुभव त्यांना. आणि त्यांना देशाचं संरक्षण करण्याच्या संबंधी उपयोगी पडेल अशी विमानं तयार करण्याच्या संबंधीची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. आणि सांगतात ना, खाऊंगा ना खाने दूंगा आणि किसने खाया और कौन चुप बैठा. ये बात देश के सामने आने की आवश्यकता है. आणि ते जर आलं नाही तर हा देश तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि ती जाब विचारण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याकडे आहे. यांना वाटतं की देश माझ्या हातात आहे. बघितलं आपण, ठीक आहे, मागच्या निवडणुकीमध्ये यश आलं, पण सर्व 3 राज्यामध्ये निवडणुका झाल्या. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या 3 राज्यामध्ये निवडणुका झाल्या. तिन्ही ठिकाणी भाजपचं सरकार होतं. अनेक वेळा मोदी साहेब त्या ठिकाणी गेले, मोठी भाषणं केली, टीका केली काँग्रेसवर, गांधी घरावर. लोकांना हे आवडलं नाही. तिन्ही ठिकाणी भाजपचा पराभव केला आणि त्या ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आलेली. हा 4-6 महिन्यापूर्वीचा इतिहास. सर्व देशामध्ये आम्ही काय केलं हे प्रधानमंत्री सांगत. ते गांधी कुटुंबाला शिव्या घालतात. गांधी कुटुंब त्यांनी काही देशासाठी केलं नाही. जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्य नसताना 9 वर्ष तुरुंगामध्ये घालवला इंग्रजांच्या. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लोकशाहीचं राज्य या देशाला दिलं. 11 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवला. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी आल्या. सबंध देशातल्या गरीब माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी मी सत्ता वापरला. ही भूमिका इंदिराजींनी केली. ज्या वेळेला पाकिस्तान गंमत करतोय, या देशामध्ये लोक घुसवत आहे, त्या पाकिस्तानला विनंती केली इंदिराजींनी की ही घुसखोरी थांबवा. नाही थांबवली, सैन्य पाठवलं, एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेशची निर्मिती करून जगामध्ये भारताची काय ताकद आहे हे या देशाच्या भगिनीने सगळ्या जगाला दाखवलं. त्या इंदिरा गांधींच्या संबंधी मोदींनी टीका करावी. नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन सबंध देश प्रगतीच्या रस्त्यावर नेण्याच्यासाठी ज्यांनी काम केलं त्या राजीव गांधींच्या संबंधीची टीका करतात. राजीव गांधींची हत्या झाल्याच्या नंतर अनेक लोक म्हणत होते सोनिया गांधी देश सोडून जातील. त्या देश सोडून गेल्या नाही. या देशाची बांधिलकी त्यांनी कायम ठेवली आणि या देशाच्यासाठीच मी जगेल, त्यासाठीच मी बोलेन. माझ्या मनामध्ये दुसरा विचार येत नाही हे त्यांनी जगाला दाखवलं. त्या गांधींच्या बद्दल तुम्ही माहिती बोलता. काय कर्तृत्व आहे तुमचं? कसल्या प्रकारचं कर्तृत्व त्यांनी केलं नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तुरुंगात गेले नाही. देशाच्या उभारणीसाठी काही कष्ट केलेले नाहीत. माणसामध्ये संघर्ष वाढवायचं काम केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरात असताना त्या ठिकाणी गुजरातमध्ये आग लागली, हजारो माणसं मृत्यू पडली, अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या. माणसाचा नरसंहार करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि हे काम ज्यांनी केलं त्यांनी गांधी घराण्यावर टीका करावी. याचा अर्थ एकच आहे,
की त्याला हा देश नीट चालवण्याच्या संबंधीची काळजी घेणाऱ्या कर्तृत्वान नेतृत्वाच्या संबंधीची मनात असूया आहे आणि त्या असूयेच्या पोटी अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात. मिळालेली सत्ता लोकांच्यासाठी वापरल्या जाते. या सत्तेचा वापर त्यांनी कसा केला? या देशामध्ये न्याय संस्था ही जपली गेली. मोदी साहेबांच्या काळामध्ये कधी या देशात घडलं नाही. सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश बाहेर येतात, पत्रकारांना बोलवतात आणि न्याय संस्थेवर हल्ला कसा होतो हे सांगतात. या देशात कधी घडलं नाही. ते मोदींच्या राजवटीमध्ये झालं. CBI सारखी संस्था या देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टिगेट करणारी संस्था, ज्याच्यावर सगळ्या देशाचा विश्वास आहे. एका मध्यरात्री प्रधानमंत्री अधिकाऱ्यांना बोलवतात आणि CBIच्या क्रमांकाने 2 नंबरच्या अधिकाऱ्यांना तिथून हलवतात आणि त्या संस्थेला उद्ध्वस्त करण्याच्याबद्दलचा प्रयत्न करतात. या देशामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. श्री देशमुख पहिले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या महाराष्ट्रातले होते. सवन देशाच्या बँकेची व्यवस्था सांभाळण्याची ताकद आज त्या रिझर्व्ह बँकेची आहे. कधीही कुठल्या राज्यकर्त्यांनी रिझर्व्ह बँकेमध्ये हस्तक्षेप केला नाही. आज त्या रिझर्व्ह बँकेमध्ये हवा तो गव्हर्नर त्यांनी नेमला आणि तो नेमलेला गव्हर्नर गुजरातचा होता. ती 6 महिन्यामध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि मोदींच्या काळामध्ये या ठिकाणी नीट काम करणं शक्य नाही, हस्तक्षेप होतो हे सांगून देश सोडून तो निघून गेला. म्हणजे रिझर्व्ह बँकेवर हल्ला, CBIवर हल्ला, न्याय संस्थेवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला, सगळीकडे हल्ला करण्याच्या संबंधीची भूमिका आजच्या या राज्यकर्त्यांच्याकडून केली जाते. आणि म्हणून अशाच्या हातामध्ये राज्य देणं याचा अर्थ मगाशी या ठिकाणी सांगितलं गेलं की कदाचित ही शेवटची निवडणूक असेल का काय, ती शंका आज या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या मनात यायला लागलेली आहे. आणि ती